हो, आता तुम्ही काही बोलणार आहात की नाही? मी मगाचपासून पाहते आहे तुमचं लक्ष दुसरीकडेच आहे. काहीसे अस्वस्थ वाटता आहात तुम्ही. देवी, श्री महासा देवींनी बाणाईला गडावर जेवायला बोलावलं. त्यानंतर बाणाईशी बोलण्यासाठी त्या एकांतात गेल्या आहेत. स्वाभाविक आहे, परंतु त्यात असं अस्वस्थ होण्यासारखं काय आहे हे मात्र माझ्या लक्षात येत नाही. देवी, या क्षणी श्री महासा देवींच्या मनात काय चालू आहे हे स्पष्ट कळत नाही. त्याचाच मी विचार करत आहे. माधवा, लक्ष्मी देवी. देवा, आपण? मी तुमच्या बोलण्यात व्यत्यय तर नाही ना आणला? नाही देवा, खरं तर आल्यापासून हे काहीच बोलत नव्हते. त्यांच्या मनात काय सुरू आहे हे त्यांनी मला आत्ता सांगितलं, आणि तेव्हा मला कळलं की हे एवढे अस्वस्थ का आहेत. माधवा, काय झाले? देवा, या क्षणी श्री महासा देवी आणि बाणाईची एकांतात भेट होत आहे, परंतु श्री महासा देवींच्या मनात काय आहे हे कळायचा मार्ग नाही. माधवा, खरं तर मी ह्या संदर्भात तुमच्याशी बोलण्यासाठी इथे आलो आहे. म्हाळसेने कैलासात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या मनात बानूला सत्य काय आहे हे कळावं असंच आहे. परंतु ह्या क्षणी त्यांच्यामध्ये काय बोलणं सुरू आहे हे मात्र मला देखील ठाऊक नाही. परंतु म्हाळसा देवींनी जर तिचा स्वीकार केला तर बानूला सारं काही क्षणार्धात कळू शकेल. होय लक्ष्मी देवी, परंतु त्यामुळे बानूने आत्मज्ञानाची जी आध्यात्मिक पातळी गाठणं अपेक्षित आहे ती मात्र होणं शक्य नाही. कदाचित श्री महासा देवी या क्षणी बाणाईला हेच समजून सांगत असाव्यात. नाही माधवा, मला तरी असं नाही वाटत. कारण जर तसं असतं तर म्हाळसेने आपल्याला तसं स्पष्ट सांगितलं असतं, आणि बानूला देखील तिने त्याच ठिकाणी सत्य काय आहे हे सांगितलं असतं. वय आले होते म्या, पर गडाच्या आतमध्ये पाऊल बी नाही ठेवलं म्या कधी. तुमचं बोलणं अजून बी पक्क ध्यानात आहे माझ्या. बानू, या क्षणी मला कोणताही वाद नको आहे. यापुढे तुझ्या मनात हे पक्क ठेव म्हणजे झालं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.